तर गोकुळ दूध संघासाठी ठराव दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या आणि अनेक बातम्यांचा आढावा घेऊयात गावगावी 24 तासच्या माध्यमातून. आज अखेर 5333 इतके ठराव दाखल झालेले आहेत. सभा सदस्यत्व रद्द केलेल्या संस्था वगळता 4575 संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. पण सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे 758 ठराव अधिक आलेले आहेत. गोकुळ दूध संघासाठी ठराव दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी 255 उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी उसळली. शेवटच्या दिवशीच 160 अर्ज दाखल करण्यात आले. आषाढी वारीनिमित्त जालना जिल्ह्यातील आणवा येथील सध्या श्री विठोबा महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी संस्थांच्या मानाच्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झाले. श्री संस्थानचे 15वे विद्यमान पीठाधीश परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. ही दिंडी 22 दिवसात सुमारे 450 किलोमीटरचा प्रवास करत 6 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करून 21 जुलै रोजी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. वडूज इथं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या मार्गदर्शनाखाली येरळा नदीची स्वच्छता मोहीम वडूज नगरपंचायतीमार्फत राबवण्यात येते. नगरपंचायतीकडून मान्सून पूर्व तयारी सुरू करण्यात आली असून या नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पुणे जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानाला सुरुवात झाली आहे. 8417 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुढील महिनाभर घरोघरी जाऊन सुमारे 90.86 लाख मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. नाशिकच्या शिवस्त 2027 साठी व्यापक स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला. कुंभक्षेत्रात 56,000 तात्पुरती स्वच्छतागृह उभारण्यात आली. 8,000हून अधिक सफाई कर्मचारी 24 तास सेवेत राहणार आहेत. घाट पार्किंग आणि प्रमुख ठिकाणी 7,000 कचरापेट्या बसवण्यात येतील. पुण्यात PMPAच्या ताफ्यात 15 दिवसात 50 नव्या बस दाखल होतील. 650 बसच्या खरेदीपैकी 535 बस आधीच सेवेत असून नव्या बसमुळे प्रवासी सेवा अधिक सक्षम होऊन गर्दी कमी होण्यास मदत होणार. पावसानं दडी मारल्यानं नाशिककरांची चिंता वाढली. पावसासाठी महिलांकडून गोदावरीची आरती करण्यात आली. पुरेसा पाऊस न झाल्यास कुंभमेळ्यावर संकट ओढावू शकतं. नाशिकमध्ये वाशी टाउन स्कूलमध्ये दिंडीचं भव्य आयोजन करण्यात आलं. दिंडीनिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळेत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी दिंडीत 1000पेक्षा जास्त विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी होते. रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दक्षिण रायगडमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे सर्वत्र पाणी झालं असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. धरणांमधील पाणीसाठा 23% पोहोचला. तळ कोकणात पावसानं दमदार हजेरी लावली. कालपासून पावसानं तळ कोकणात जोर धरलाय. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सिंधुदुर्गात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. वाशिम, रिसोड, कारंजा, मंगळूरपीर, मालेगाव आणि मानोरा तालुक्यात चांगला पाऊस झाल्यानं नदीत आले ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणी केलेल्या सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये थोड्या प्रमाणात वाढ होते. पावसाची सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालं. पाऊस पडल्यानं शेतकऱ्याची पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात 30 जूनच्या सकाळपर्यंत 7.2 मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाला. मराठवाड्यात आजपर्यंत 111 मिलीमीटर इतका पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. चिखली, मेहकर, जळगाव, जामोद आणि संग्रामपूरनंतर आता बुलढाणा तालुक्यातील ढालसांगवी गावात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. बुलढाणा संभाजीनगर महामार्गावर वसलेल्या ढालसांगवी गावात मुसळधार पावसामुळे पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात शिरले. अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचं पाणी घरात शिरल्यानं घरातील संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीलाही बसलाय. माणगावजवळ दालगर फाटा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो. पिंपरी चिंचवडमधील 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी आजपासून नवीन नियम लागू झाले. नियमांचं पालन न करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे नो नेटवर्क भागातील नागरिकांना अवघे 6,000 रुपयांमध्ये नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. शहरातील सातारा, देवळाली, मिसरवाडी आणि नारेगाव या पाणी टंचाईग्रस्त भागांना प्राधान्यानं नळ जोडणी दिली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेनं मालमत्ता कर थकबाकीविरोधात आजपासून विशेष वसुली मोहीम सुरू केली. थकीत कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीसा बजावण्यात येतील. तसंच नोटीस दिल्यानंतरही कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार. ऐन पावसाळ्यात सांगलीची कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीनं तळ गाठलाय तर मिरज अंकली इथं कृष्णा नदीचं पात्र कोरडं ठाक पडलंय. त्यामुळे कृष्णा काठावर असणाऱ्या सांगलीकरांवर पावसाअभावी पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. पुण्यातील धरणांमध्ये केवळ 3.7 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कृत्रिम पावसाच्या पर्यायाची चाचणी सुरू केली. महापौरांनी आयुक्तांना तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. नागपुरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मध्य नागपुरातील जुना भंडारा रोडच्या रुंदीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. या कारवाई दरम्यान एक धोकादायक घर पत्त्यासारखं कोसळले. 3 नळ चौकाजवळ ही घटना घडली. यामुळे या घरालगतच्या इतर घरांनाही धोका निर्माण झाला. विदर्भात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 30 जून पासून झाली असून पाठ्यपुस्तकांसोबतच इंधन दरवाढीचा परिणाम पालकांच्या खिशावर होतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती, वाहनांच्या देखभालीचा वाढलेला खर्च आणि विविध शासकीय नियमांचं पालन करण्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च, बस चालकांनी भाड्यात 15 ते 20% वाढ केली. त्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली. IVF सेंटर तसंच सोनोग्राफीद्वारे गर्भलिंग तपासणी करणाऱ्यावर लवकरच मकोका लागणार आहे. पुढच्या अधिवेशनात मकोका कायदा लावण्यासाठी तरतूद करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली. विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी याबाबत घोषणा केली. सांगलीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कारवाईचे समर्थन करण्यात आले. तसंच सांगली जिल्ह्यातील बेकरी पदार्थ विक्री करणाऱ्या आणि औषध दुकानांची तपासणी करण्याची मागणी RPI कडून करण्यात आलेली आहे. TET पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि फरार आरोपी जितेंद्र गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारमधील पाटणा इथून पोलिसांनी अटक केली. यामुळे या प्रकरणी आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्यास मदत होणार आहे. भिवंडी न्यायालयात बिजेंद्र गुप्ता यांची पत्नी सुमन कुमारी हिला काल हजर केल्यानंतर 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील धापेवाड्यात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर सुदैवानं या तिघांनाही किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने घरात घुसून पीडितांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. यात तिघं किरकोळ जखमी झाले. राज्यात सध्या 37 कैदी मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी सर्वाधिक 21 दोषी पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. बहुतांश कैद्यांना बलात्कारानंतर खून किंवा अत्यंत क्रूर हत्येप्रकरणी शिक्षा झाली आहे. अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी दुसऱ्या हत्येची घटना घडल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणात 4 ते 5 संशयितांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. केंद्र सरकारनं नागरिकांसाठी मोठा दिलासा दिला. पेट्रोल डिझेल विक्रीवरील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता व्यावसायिक खरेदीदारांना दिलासा मिळाला. व्हॉट्सअपनं गोपनीयतेला बळ देणारं युजरनेम हे नवं फीचर टप्प्याटप्प्यानं सुरू केलं. या सुविधेमुळे आता मोबाईल क्रमांक उघड न करता वापरकर्त्यानं निवडलेल्या युजरनेमद्वारे इतरांशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे नव्या व्यक्तीशी संवाद साधताना मोबाईल क्रमांक शेअर करण्याची गरज राहणार नाही. आळंदीत 4 ते 7 जुलै दरम्यान लग्न समारंभासह सामाजिक, धार्मिक आणि खासगी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आळंदी पोलिसांनी हा निर्णय घेतला. वारी दरम्यान होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली. जुलै महिना आर्थिकदृष्ट्या खास असणार आहे कारण आजपासून नवे नियम लागू होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आर्थिक सेवांवर होणार आहे. जर तुम्ही अद्याप IT रिटर्न भरला नसेल, तुम्हाला आधार ईमेल ID अपडेट करायचा असेल, पासपोर्ट असेल किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर याबाबत अनेक बदल करण्यात आले. वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्यासाठी मुदत संपली. शासनानं दिलेली 30 जून 2026 अंतिम मुदत संपल्यानंतर आता वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.